नमस्कार बाळांनो, आता फिजिक्सचा पेपर आणि पहिला आपण व्हिडिओ बनवतो फिजिक्ससाठी की 70 पैकी 70 कसे पाडायचे। तुम्ही म्हणणार काही विद्यार्थी, बाबा आम्हाला 98 आलाय, ती 1-2 चॅप्टर केलेत आणि तू 70 पैकी 70 सांगायला। आता 70 पैकी 70 कुणासाठी सांगतो की ज्यांनी थोडाफार अभ्यास केलाय किंवा 158 जे मी क्वेश्चन्स दिलेत त्यांच्यासाठी। आता आणखीन एक व्हिडिओ बनवून की ज्यांनी काहीच केलं नाही, 1-2 चॅप्टर केलेत किंवा काहीच नाहीये त्यांच्यासाठी काय करावं लागेल त्याचा व्हिडिओ मी उद्या सकाळी किंवा संध्याकाळी पाठवतो। आता फिजिक्ससाठी ना 3 ते 4 व्हिडिओ बनवतोय। एक 70 पैकी 70 पाडायचे आहेत ना, तर बाबा काय करायला पाहिजे, मग ज्यांनी काहीच अभ्यास केला नाही त्यांच्यासाठी काय, न्यूमरिकल कुठून येणार आहेत, हे सगळं आपण व्हिडिओ बनवू। पहिला बेस काय, आउट ऑफ मार्क्सला कसं जायचं। पेपर ऍक्च्युअली 70 मार्कांचा आहे, पण येतो किती 98 मार्क्स, त्यातले सोडवायचे किती आहेत 70 विथ ऑप्शन। 98 मार्क्सचा पेपर आहे, मग 98 मार्क्सचा पेपर म्हणजे काय खूप मोठा आहे ना। मग 2-1 मिनिटात बघूया की पेपर पॅटर्न वरती कसं आहे, कारण का त्यातनं आउट ऑफ जायचं झालं 70 पैकी 70 ला जायचं आहे तर काय सॉल्व्ह करायला लागणार, काय पॉइंट्स येणार आहेत, कारण का 70 पैकी 70 थेरीवर जात नाही, कारण न्यूमरिकल्स येणार आहेत आणि न्यूमरिकल सगळे जरी सोडले तुम्ही तर आउट ऑफ ला जात नाही। सगळे न्यूमरिकल केले नाही तर तुम्ही म्हणाल सर आम्ही ते ऑप्शन्स ऑरला वगैरे आहेत, पण सिंगल मार्कचे क्वेश्चन आहेत, ऑब्जेक्टिव्हचे क्वेश्चन्स आहेत, त्यात कंपल्सरीच आहेत ना न्यूमरिकल्स, आणि पुढे पण गेल्यानंतर तिथं पण कंपल्सरी येत आहेत कुठे न्यूमरिकल्स। मग त्यामुळे थोडंसं पेपर पॅटर्न बघूया आणि त्याच्या आतमध्ये आपण डिस्कस करूया की बाबा न्यूमरिकल्स कुठे कंपल्सरी आहेत आणि ते करायचे कसे असतात। ओके, पटकन पहिला पेपर पॅटर्न मध्ये काय, पहिला सेक्शन ए आहे आपला, तिथं किती 10 क्वेश्चन्स आहेत, क्लिअर आहे। 10 क्वेश्चन्स कुठले, ऑब्जेक्टिव्ह। आता ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स माहिती आहेत, ऑब्जेक्टिव्ह 10 जर आले ना त्यात मिनिमम 3 ते 4 न्यूमरिकल्स आहेत, म्हणजे आपली गणित आहे। आणि फिजिक्सचे न्यूमरिकल जर केला नसाल तर ते करावे लागतील, कारण इथं 3 ते 4 जे न्यूमरिकल पडणार आहेत ते मार्क्स पाहिजेत। जर तिथं जर न्यूमरिकल केले नाही तर त्या आउट ऑफ पडणं अवघड आहे। आता ते न्यूमरिकल येणार कुठनं, फक्त फॉर्म्युला बेस्ड असणार आहे। फॉर्म्युला बेस्ड म्हणजे काय आपण म्हणू त्याला की नुसता फॉर्म्युला घ्यायचा आहे आणि त्या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू टाकायचे आहेत, लगेच येते। कारण बोर्डचे जे ऑब्जेक्टिव्हचे न्यूमरिकल असतात ते खूप सोपे असतात। म्हणणार आता आमच्याकडे फॉर्म्युला आम्ही सगळे काढलेले आहेत, मोबाईल ऍपची लिंक आहे बघा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, त्याच्यामध्ये सगळ्या फिजिक्सचे 11वी आणि 12वीचे फॉर्म्युले दिलेले आहेत, प्रत्येक चॅप्टरवरचे पॉइंट नुसार फॉर्म्युले काढून दिलेत, ते घ्या, रट्टा मारा, वहीत लिहा पहिला आणि मग पाठ करून टाका। नुसता फॉर्म्युला टाकायचा आहे, हे न्यूमरिकल 3 ते 4 निघणार आहेत। त्याच्यानंतर शॉर्ट आन्सर एक, आता सेक्शन ए मध्ये 2 टाईप आहेत ना, पहिला आणि दुसरा। दुसऱ्यामध्ये शॉर्ट आन्सर म्हणजे एका ओळीत उत्तरलेल्या, शाळेत बघितला असाल, इथं पण 8 मधले ना एक 3 न्यूमरिकल्स येतात, म्हणजे हे 3 पण पाहिजेत। इथं 3 ते 4 आणि हे 3, मी म्हणतो 6 ते 7, इथं 18 मधले, म्हणजे इथले पण न्यूमरिकल्स सेम याच्यासारखे सोपे असतात। आता ऑब्जेक्टिव्ह मध्ये काय ऑप्शन्स दिलेत, इथं दिलेले नाही आहेत, मग सिंपल सांगतात की बाबा व्हेलॉसिटी काढा, अँगल ऑफ बँकिंग काढा, करंट काढा, असं काय सिंपल क्वेश्चन्स आहेत इथे। हे पण कुठनं लागणार, इथं पण तुम्हाला फॉर्म्युला बेस्ड आहे, मग इथं पण तुम्हाला फॉर्म्युलेच लागतील, क्लिअर। म्हणजे इथले 3 ते 4 न्यूमरिकल आणि इथले 3-1 न्यूमरिकल हे फक्त फॉर्म्युला बेस्ड आहे, की तिथं फॉर्म्युला टाकायचा आहे, गिव्हन डेटा काय किरकोळ दिला असं टाका, काढा। तुम्ही म्हणणार ह्या ऑब्जेक्टिव्हचे क्वेश्चन्स आणि इथं शॉर्ट आन्सर सिंगल मार्कचे क्वेश्चन असते कुठनं करू, त्याच्यासाठी शॉर्ट नोट्स दिले। आता ह्या शॉर्ट नोट्स काय एका वाक्यात आहेत ना, डेफिनेशन्स किंवा एक सिंपल एखादा कन्सेप्ट विचारलेला असतो, आणि इथं पण तेच आहे, त्याच्यासाठी शॉर्ट नोट्स 11वीच्या 12वीच्या, पण आता 12वीचा बोर्डचा पेपर चाललाय त्यामुळे फक्त 12वीच्या वाचून घ्या। 110 ते 120 पेजेस आहेत, सगळं पुस्तकं शॉर्ट करून दिले, ते पण शॉर्ट नोट्स गुगल करा, मिळेल, नाही मिळालं मोबाईल ऍप मध्ये आहेत, ते पण नाही मिळालं टेलिग्राम मध्ये सर्च करा, सगळीकडे फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल करून दिलेलं आहे तुम्हाला, ते वाचाच। 11वीच्या का त्या सीईटी साठी लागणार आहे ते नंतर बघू आपण, बाबा मॅथचा पेपर झाला की पीसीएमच्या सीईटीचं बघूया आणि बायोचा झाला की पीसीबी वाल्यांसाठी जाऊया। ओके, मग ह्या शॉर्ट नोट्स करा, शॉर्ट नोट्स मुळे इथले थेरोटिकल, इथले थेरी निघणार, फॉर्म्युले केला तर इथले तुम्हाला न्यूमरिकल्स निघणार। हे झालं आपलं पहिला 18 मार्कांचं। तुम्ही जर न्यूमरिकल केला नाही ना, इथले 6 ते 7 मार्क गेले, कारण ते पडणारच आहेत। पेपर काढून बघा, तुम्हाला पूर्ण पीवायक्यू चॅप्टर वाईज पीवायक्यू दिलेले आहेत, ते थेरी क्वेश्चन्स आहेत, न्यूमरिकल्स तुम्हाला देतोय मी, न्यूमरिकल्स येतात कुठनं वगैरे। ओके, त्यामुळे हे करावं लागणार न्यूमरिकल काही झालं तरी। आता येतोय सेक्शन बी। सेक्शन बी किती क्वेश्चन्स, 12 क्वेश्चन्स आहेत। 12 क्वेश्चन मधले सोडवायचे किती आहेत बघा, 8, कुठले पण 8 सोडवा।
पण ह्या 8 मध्ये ना परत 3 ते 4 न्यूमरिकल्स येणार आहेत. लाल भडक नको ना, मला थोडं म्हणून कोणतं लाल भडक नको, दुसरा वापरायचा. ठीक आहे, 12 मधले 8 येणार आहेत आणि त्या 8 मध्ये 3 ते 4 न्यूमरिकल्स आहेत. आता हे न्यूमरिकल्स कुठून येतात? टेक्स्टबुक मधून येतात. टेक्स्टबुकचे सॉल्ट किंवा अनसॉल्ट. इथली थेअरी कुठून येणार? 158 क्वेश्चन्स दिलेले आहेत आपण त्यातूनच आहे असे येणार. फक्त काय शब्द बदलतील, शॉर्ट नोट, एक्सप्लेन, डिराईव्ह असं काहीतरी येईल, शब्द बदलणार आहेत. त्यामुळे इथले 3 ते 4 न्यूमरिकल्स. काय विद्यार्थी म्हणतील की सर आम्ही न्यूमरिकल सोडले तर, हे बघा सोडले तर सगळेच्या सगळे 4 क्वेश्चन पडले तर 12च्या मधून तर 8 राहिले आणि 8च्या 8 थेरी क्वेश्चन यायला पाहिजेत ना आपल्याला. सगळेच येतील याची गॅरंटी नाही. आणि थेरी क्वेश्चनला बाबांनो वेळ लागेल आणि इतका वेळ लागेल ना ते डिपेंड करतं की बाबा की तुम्ही कुठल्या पद्धतीने लिहिणार आहे, तुम्ही पॉइंट वाईज लिहिताय की कसं लिहिताय. पॉइंट वाईज नेहमी लिहिणं गरजेचं आहे, कारण अँसर शीट जी मॉडेल अँसर शीट दिलेली असते चेकरला ना, तिथं ते पॉइंट वाईज असतं की तो पॉइंट सापडला की अर्धा मार्क, 1 मार्क असं दिलं जाईल. ते अँसर शीट पण तुम्हाला मी दिलेली आहे बघा, टेलिग्राम चॅनलवरती किंवा एक जुना व्हिडिओ बनवलाय त्यामध्ये जाऊन चेक करा, हे तो तुम्हाला इथं कळेल. मग मी म्हणेन ऍटलीस्ट 4 सुटत नसतील न्यूमरिकल ना तर 2 तरी सोडवा, कारण न्यूमरिकल सोडवला ना तर 2 पैकी 2 लगेच आउट ऑफ मार्क पडतात. पण थेअरीला चान्स नाही आहे, कारण थेअरी खूप चांगली लिहायला पाहिजे. एकतर वेळ घेणार आणि चुकून एखादा पॉईंट विसरला तर तो मार्क जातो. न्यूमरिकलला तसं काही नाही आहे. न्यूमरिकल काय 2 मार्कांचे टेक्स्टबुक मध्ये येणार, ते इझी येत आहेत. क्लिअर आहे? मग इथं तुम्हाला न्यूमरिकल लागतील. इथं सेक्शन सी जो काय आहे आपला, इथं 12तून 8 सॉल्व्ह करायचे. ओके, मग 12तून 8 जे सॉल्व्ह करणार आहे आपण की ते 3 मार्कांचे आहेत. इथं पण 3 फिक्स न्यूमरिकल्स येणार. कधी कधी 4 येतात, कधी कधी 3 येतात, पण हे 3 न्यूमरिकल्स असतात म्हणजे थोडेसे मोठे असतात. परत ते न्यूमरिकल्स टेक्स्टबुक मधून काही झाले तरी. ठीक आहे, थेअरी इथं एक्सपेरिमेंट, डेरिव्हेशन ह्या सगळ्या गोष्टी येणार आहेत. इथं मोठे मोठे येणार आहेत. मग त्यामध्ये थोडंसं परफेक्शन साईडला जायला पाहिजे. म्हणजे ट्रान्सफॉर्मरचे क्वेश्चन येतील की बाबा तुम्हाला डिराईव्ह, अँगल ऑफ बँकिंगचा येईल, प्रेशर क्रिएटेड इन म्हणजे कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस येईल, स्टीफन बोल्ट्झमन येतील. जे मोठे मोठे तुम्हाला वाटतात ना डेरिव्हेशन्स करायला सांगितलेत ते, कॅपॅसिटरचं इक्वेशन, एनर्जीचं इक्वेशन, ह्या सगळ्या गोष्टी येतात. ऑसिलेशन मध्ये कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी, टोटल एनर्जी येईल, व्हेलॉसिटी, ऍक्सेलरेशन काढायला येईल. जे मोठे टाइप्स आहेत ते सगळे थेरॉटिकली येतात. आणि 12 मधनं मिनिमम 3 न्यूमरिकल्स परत आले सांगतोय आणि हे न्यूमरिकल्स मोठे असणार आहेत. मग इथं काय करतात मुलं, बऱ्यापैकी थेअरीकडे जातात. पण इथले पण न्यूमरिकल टेक्स्ट बुक मधून येणार आहेत, ते पण करू शकतात. इथं तुमच्यावर चॉईस. आता थेअरीला जायचंय की न्यूमरिकलला. न्यूमरिकल थोडासा लेंदी येतोय त्यामुळे मुलं थोडंसं टाळतात. हा 2-3 फाइंड आउट करायला लावले तर मग सोपं आहे, आणि 1-1 मार्काला देतील ते 2-3 गोष्टी. त्यामुळे ह्या इथं करून घ्या. आणि इथं जे फिक्स आहेत ना, इथले न्यूमरिकल काही झालं सोडवू शकत नाही, सोडू शकत नाही आपण. का? क्वेश्चन आले 5, सोडवायचे 3, 4-4 मार्कांचे जरी असले तर 4 मार्काला न्यूमरिकल पडणार नाही आहे. इथं काय आहे आपल्या सिलेबस मध्ये, समजा यातले 5 मधले ना, इकडे लिहितोय 5 मधले 2-1 थेअरी आले, प्युअर थेअरी, की म्हणजे मागच्या वर्षी पहिले ट्रान्सफॉर्मर आला किंवा यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट आला. इथं 2 थेअरी आले ना, तर उरलेले 3 जे क्वेश्चन्स आहेत त्यामध्ये थेअरी प्लस न्यूमरिकल येणार. म्हणजे 2-1 मार्कांना थेअरी, 2-1 मार्कांना न्यूमरिकल. म्हणजे असं नाही आहे की 4-4 हे 5च्या 5 सगळे थेअरी क्वेश्चन येतील 4-4 मार्कांना, किंवा 4च्या 4 मार्कांना न्यूमरिकल मोठा नाही येणार आहे. खूप रेअर चान्स आहे, सहसा नाही आहेत. शेवटचे 3-1 क्वेश्चन काय असतात, थेअरी प्लस न्यूमरिकल. मग कधी थेअरी 2 मार्कांना, न्यूमरिकल 2 मार्कांना, थेअरी 3 मार्काला, न्यूमरिकल 1 मार्काला, किंवा थेअरीची फक्त डेफिनेशन, न्यूमरिकल 3 मार्कांना, असं येतंय. त्यामुळं सेक्शन डी चं जर तुम्ही न्यूमरिकल सोडले तर इथं तुम्हाला 12 मार्क कव्हर होत नाहीयेत. त्यामुळे ते करायलाच लागतात. हे क्लिअर आहे? म्हणजे तुम्हाला फर्स्ट सेक्शन मध्ये 6 ते 7 मार्क काय सिंगल लाईन ऑब्जेक्टिव्ह येणार, इथं पण कंपल्सरी येणार, आणि ह्यातले तुम्हाला सी आणि डी मधले काहीतरी काढायला लागतील. ओके, हे झालं एक व्यवस्थित पेपरचं अनालिसिस. 70 पैकी 70 जायचं. म्हणजे न्यूमरिकल सोडायचे नाहीत. करायचं काय मी ते सांगितलंय. आता थेअरी काय आहे, थेअरी क्वेश्चन्स कुठून करा, 158 क्वेश्चन्स दिल्यात. सगळा पेपर सांगतोय मी, सगळा पेपर इथून येणार आहे.
विथ ऑप्शन्स येईल, एकाच दुसरा क्वेश्चन राहून जाईल, सोडून द्या, पण तो ऑप्शनलाच टाकणार. सगळा पेपर इथून येणार 158. तुम्ही म्हणणार 158 म्हणजे पर सब्जेक्ट पर चॅप्टर किती 8-10 क्वेश्चन्स आहेत ना, 10 क्वेश्चनचा ऍव्हरेज पकडा, ते आहे. किती अवघड आहे. तुम्ही सगळे चॅप्टर केले तर आउट ऑफ सगळं सुटणार विथ ऑप्शन्स, नाही केले तर कुठला तरी एखादा चॅप्टर सोडा. मी काय सांगतोय, चॅप्टर सोडा म्हणजे काय सोडायचं हे सांगतोय तुम्हाला, की त्याचे फॉर्म्युले करायचे, त्याची थेअरी बेसिक करायची, शॉर्ट नोट्स दिलेत मी त्या करा. कारण काय, जर ते केलं नाही ना, त्यातला क्वेश्चन सिंगल मार्कला किंवा ऑब्जेक्टिव्हला जर आला तर काय करणार, कारण तिथं ऑप्शन नाही ना, 10च्या 10 ऑब्जेक्टिव्ह सोडवायचे, सिंगल मार्क 8च्या 8 सोडवायचे. ते जर तुम्ही सोडला चॅप्टर तर ते क्वेश्चन सुटणार कसं आहे, त्यामुळे ते मार्क जाता का म्हणे. मधलं तुम्ही सेक्शन बी सी डी मधलं ऑर आहेत, 8 मधले 12 मधले 8, 5 मधले 3, 7च्या सेक्शनला त्यातला एखादा सोडू शकता तुम्ही, दुसरं सोडवू शकता, पण ऑब्जेक्टिव्ह आणि सिंगल मार्क मधनं सोडू शकत नाही. त्यामुळे चॅप्टर ऑप्शन टाकायचा नाहीये, कारण आपलं नशीब एवढं खराब असतंय की त्यात क्वेश्चन येणार आहे. आणि असं होऊच नाही शकत. 10 ऑब्जेक्टिव्ह आणि 8 सिंगल मार्क, 18 टोटल क्वेश्चन झाले, म्हणजे प्रत्येक चॅप्टरवर एक येण्याचे चान्सेस आहेत, त्यामुळे तो सोडू नका. थेअरी क्वेश्चन्स करा. चला, न्यूमरिकल साठी काय आपल्याकडे, न्यूमरिकल साठी सॉल्व्ड आणि अनसॉल्व्ड टेक्स्टबुकचे क्वेश्चन सॉल्व्ह करून दिलेत बघा. टेक्स्टबुकच्या म्हणजे चॅप्टर सुरू असते त्याच्यामध्ये क्वेश्चन्स दिलेत, आणि अनसॉल्व्ड एक्सरसाइज म्हणून शेवटी दिलेत. ते क्वेश्चन आहे असे पेपरला येतात. लईतले वेळी काय होतंय, व्हॅल्यू बदलतात. म्हणजे पुस्तकामध्ये समजा व्हेलॉसिटी आहे 20 मीटर पर सेकंड, तुम्ही 10 मीटर पर सेकंड, 10 मीटर पर सेकंड असं काहीतरी घ्या दिलेलं असेल, मग हे बदलत नाही ना, कारण 20 मीटर पर सेकंडचं 10 देतील. करंट 5 अँपियर दिलाय, 5 अँपियर तो लईतले 2 अँपियर केला असेल, असं काहीतरी चेंज एवढंच करणार आहे. मग त्यामुळं पुस्तकातले क्वेश्चन सोडू नका. बाहेर कुठलंही टेक्स्टबुक आपलं सोडून कुठलेही न्यूमरिकल्स करू नका, गरज नाहीये. एखादा आलाच कुठनं तरी बाहेरचा, काही लय मोठा लोड नाही आहे, तो काय केला असणार आहे, टेक्स्टबुकच्या क्वेश्चनच्या रिलेटेड क्वेश्चन टाकलेला असतो. त्यामुळं एवढं केला 70 पैकी 70 जाणारच आहे, काही झालं तरी. असं होणार नाही की क्वेश्चन येणार नाही. जर पेपर झाल्यानंतर मी पण दाखवते घ्यातले क्वेश्चन्स किती आले. हे रिव्हिजनसाठी आहे. इतकेच क्वेश्चन करू का, आता मुलं म्हणतात अजूनपर्यंत काय केलं नसेल, चला इकडे चला, कारण दुसरा ऑप्शन नाही ना आपल्याकडं. त्यामुळं देन फिजिक्स चेक करायचं असेल, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स काढायचे. प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स चॅप्टर वाईज मी दिलेले आहेत, ऍप मध्ये आहेत, टेलिग्राम चॅनल वरती पण आहे, ऍप मध्ये पण असेल और टेलिग्राम वरती पण आहे, फ्री ऑफ कॉस्ट आहे, चॅप्टर वाईज आहे. प्रत्येक चॅप्टरवर थेरी क्वेश्चन्स. न्यूमरिकल्स मी सांगितलंय, न्यूमरिकल टेक्स्टबुक मधून करा, तेच येतात. त्यामुळे एवढं करा, सफिशियंट आहे. प्रिव्हियस इयर करण्याचा फायदा काय, तुम्ही केलेला अभ्यास कितपत झालाय आणि पेपरला कसे क्वेश्चन्स पडल्यात हे कळतं. त्यामुळे हा फिक्स पॅटर्न आहे. पहिला पेपर पॅटर्न समजून घेतला, देन तुम्ही काय केला, थेरी क्वेश्चन दिलेले ते केले, न्यूमरिकल टेक्स्टबुक मधून करून घेतले, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पडले. हे एवढं केलं ना, 70 पैकी 70 काय ढीग पडतोय, ढीग. सगळं लिहायचं आणि सांगायचं करायचे कुठलं पण 70 पडणारच आहेत मला, का ऑप्शन सेट सोडवणार ना, एवढं आहे. काय करायचं आहे क्लिअर, पुन्हा सांगू इथं, शॉर्ट नोट्स करा सिंगल मार्क साठी किंवा ऑब्जेक्टिव्ह साठी थेरीचे क्वेश्चन, फॉर्म्युले करा 1 मार्कचे, फॉर्म्युले बुक आहे 1 मार्कचे क्वेश्चन्स, आणि तुमचे थेरी क्वेश्चन्स मधनं जे काय येणार आहे ते 1 मार्क, आणि ऑब्जेक्टिव्ह मधले न्यूमरिकल्स. देन 2, 3, 4 मार्क्स मधनं जे काही न्यूमरिकल्स येतात त्याच्यासाठी पण हे फॉर्म्युले महत्वाचे आहेत. आणि ते महत्वाचं सगळ्यात ठरतंय सीईटीला फॉर्म्युले, तिथं झालं. उरलेले थेरी क्वेश्चनला 158 क्वेश्चन्स आणि टेक्स्टबुकचे न्यूमरिकल्स इन टेक्स्टबुक. मग हा ट्रॅक बनवा, क्लिअर आउट ऑफ आउट जाता. आणि हे महत्वाचं सीईटीला, कारण सीईटीला ना क्लिअर कट तुम्हाला अडवणार आहे फिजिक्स. ज्या मुलाला फिजिक्सला स्कोर होणार, मी लय मोठा स्कोर नाही म्हणत 50 पैकी 50 पैकी 35-40 जरी पडले तो 99 प्लस जाणार आहे, काही झालं तरी. का, फिजिक्सच अडवतोय. मॅथ्स केमिस्ट्री अडवत नाही, सगळ्यात इझी जातोय सीईटीच्या मुलांना, किंवा जेडब्ल्यूला जरी गेला नीटला, जर केमिस्ट्री इझिली निघतोय. तिकडे बायो असेल नीटवाल्यांचा आणखीन सोपा कंपॅरेटिव्हली, पण मी म्हणतोय ह्या तिन्ही फिजिक्स पेपरमध्ये फिजिक्सच रडवणार आहे. आणि फिजिक्सचा हा जर ट्रॅक केला तर सीईटीला पण झक मारून मार्क पडतात. काय पेपरचे दमच नाही ना आपल्या समोर.
का क्लिअर हे निघणारच आहे, काही झालं 99 प्लस जात आहे सीईटी साठी, पण सध्या तरी हा फोकस करा इतका आहे. देन मी न्यूमरिकल्स दाखवतो की कशा पद्धतीने एक्झाम्सला आलेत काय आलेत, पुढच्या व्हिडिओ संध्याकाळी पाहता येईल. आणि ज्यांनी काहीच केलेलं नाही ना अजूनपर्यंत त्यांच्यासाठी पण बोलू, त्यांच्यासाठी 50-60 क्वेश्चन देतोय, ते ऍटलिस्ट तेवढे तरी करून चला. ओके, चला, थँक्यू.